नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण. मी इथे 3 वाटी खोबरं बारीक चिरून घेतले आणि ते मंद आचेवरती भाजून घेतलं. त्यानंतर खडे गरम मसाले आणि 4 मोठे चमचे भाजलेली चणा डाळ, ते पण मंद आचेवरती सर्व भाजून घ्यायचं. त्यानंतर मी इथे अर्धा किलो कांदे बारीक चिरून घेतले, आलं लसूण आणि मिरची घालून घेतले. त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल घातल्यामुळे कांदा लवकर भाजतो आणि मसालाही जास्त दिवस टिकतो. तांबूस कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. सर्व थंड झाल्यानंतर आधी खोबरं आणि गरम मसाले वाटून घ्यायचे. पाणी घालायचं नाही, हे सर्व सुकंच वाटून घ्यायचं. कांदा आणि खोबरं दोन्ही वेगवेगळे वाटून घ्यायचे, म्हणजे पाण्याची गरज लागत नाही. वाटण वाटून झाल्यानंतर 1 चमचा मीठ घालायचं आणि कांदा खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित मिक्स करून एका बरणीमध्ये भरून घ्यायचं. हे वाटण आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस आरामात टिकतं. असं वाटण आपण तयार करून ठेवलं तर ते कोणत्याही भाजीमध्ये घालू शकतो आणि आपला वेळही वाचतो. धन्यवाद.